MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहृत झालेल्या इस्माची अवघ्या 4 तासात सुटका करण्यात आली। ही कामगिरी MIDC आणि शहर गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने बजावली आहे। दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास विष्णू शिवराय हांडे वय 35 राहणार साईनगर अक्कलकोट रोड सोलापूर हे MIDC पोलीस ठाण्यात येऊन त्यांचा भाऊ शरणू शिवराय हांडे वय 36 यांचं राज बियर शॉपीच्या पाठीमागे समाधाननगर रोड सोलापूर इथून 5 ते 6 इस्मांनी पांढऱ्या रंगाच्या 4चाकी वाहनातून अपहरण केल्याचं सांगितलं। ही खबर मिळताच MIDC पोलीस ठाण्याचा स्टाफ घटनास्थळी रवाना करण्यात आला। घटनास्थळी हजर असणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडून घटनेची माहिती घेण्यात आली। त्यांनी अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचं वर्णन आणि इस्मांचं वर्णन याची माहिती दिली। त्या अनुषंगानं पोलिसांच्या 4 टीम तयार करण्यात आल्या। घटनास्थळ परिसरातील CCTV फुटेज तपासणी तसंच तांत्रिक तपास करून वाहन कोणत्या दिशेनं गेलं याबाबतचा तपास करण्यात आला। वाहनाचा पाठलाग करून वाहनामधून अपहृत झालेले शरणू शिवराय हांडे आणि अपहरणकर्ते अमित म्हाळप्पा सुरवसे वय 29 राहणार मणिधारी सोसायटी अक्कलकोट रोड सोलापूर, सुनील भीमाशंकर पुजारी वय 20 राहणार साईबाबा चौक सोलापूर, दीपक जयराम मेश्राम वय 23 राहणार लोकमंगल हॉस्पिटलजवळ आशानगर सोलापूर, अभिषेक गणेश माने वय 23 राहणार एकतानगर सोलापूर तसंच अपहरणासाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची 4चाकी गाडी MH12 XX 6547 ही मौजे होर्ती गावाजवळील विजयपूर ते सोलापूरकडे येणाऱ्या हायवेच्या उड्डाण पुलाजवळ होती। ती तिथून ताब्यात घेण्यात आली। ताब्यात घेण्यात आलेल्या अपहरणकर्त्यांकडून लोखंडी हत्यारं आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं। ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचं उघड झालं। ही कारवाई MIDC पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक आणि गुन्हे शाखेकडील पोलिसांनी अवघ्या 4 तासात पूर्ण करून अपहृत झालेल्या इस्माचे प्राण वाचवले। याबाबत MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे हे करत आहेत। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भांगे, पोलीस नाईक मंगेश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश स्वामी, अमोल यादव, आमसिद्ध निंबाळ, सुहास अर्जुन, शंकर याळगी, कुमार बोल्ली, अमर शिवसिंगवाले, किशोर भनगुंटी, अविनाश डिगोळे, सकलेन मुकादम तसंच गुन्हे शाखेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश भोसले, शैलेश बुगड, पोलीस कॉन्स्टेबल काशीनाथ वाघे, अभिजित धायगुडे, राजकुमार वाघमारे यांनी बजावली। विशेष पथक तयार करून जे गाडी कुठे कुठे दिशेने जाण्याची शक्यता आहे सर्व दिशे वेगळ्या वेगळ्या टीम्स पाठवण्यात आलं होतं आणि आम्हाला तांत्रिक मदतीने तपास करून गाडी लोकेट झालं विजयपूर जिल्हा कर्नाटक राज्याच्या इंडी तालुक्यामध्ये आणि तिथेही आमची टीम सक्सेसफुली पोहोचलं आणि तिकडचे जे विक्टिम आहेत त्यांना मारहाणी केलेलं होतं आणि चाकूनी काही त्यांना वार पण केलेलं होतं आणि त्या परिस्थितीत आपलं विशेष पथकांनी आरोपीला ताब्यात घेऊन आणि हे जे विक्टिम आहेत त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेलं होतं आणि तिथून त्यांना ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांचं ट्रीटमेंट आता चालू आहे। जे अटक केलेले आरोपी जे आहेत ते अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम, अभिषेक माने हे लोक आता ताब्यात आहेत। त्यांची अटक प्रक्रिया चालू आहे आणि जे वाहन वापर केलं होतं आणि जे हत्यार वगैरे जे वापरलं होतं ते सर्व आम्ही जप्त करण्यात आलेले आहे।